एकूणच पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण झालेला शिवछत्रपतींचा पुतळा अवघ्या 8 महिन्यांत कोसळला। शासन प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराचा निषेध करण्यासाठी उद्या मालवणमध्ये विराट जनसंताप मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। प्रत्येक शिवप्रेमी नागरिकांच्या मनात उफाळलेला तीव्र संताप शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आणि या दुर्घटनेमागच्या सर्व सूत्रधारांना कायमची अद्दल घडवण्यासाठी उद्या सकाळी 10 वाजता मालवण भरड दत्त मंदिर इथून बाजारपेठ मार्गे तहसीलदार कार्यालयावर हा जनसंताप मोर्चा धडकणार आहे। या विराट जनसंताप निषेध मोर्चामध्ये तमाम शिवप्रेमी नागरिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असं आवाहन शिवसेना शाखा मालवण महाविकास आघाडी तसंच शिवप्रेमी नागरिकांच्या वतीनं करण्यात आलंय। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी देवेंद्र कुल्हटकर यांच्याकडून। देवेंद्र, मालवण बंदची हाक देण्यात आलेली आहे, मवियाकडून काय अधिक माहिती मिळते या बंदबाबत? हेमाली, आपल्याला माहिती आहे की काल मालवणमध्ये एक दुर्दैवी घटना घडली होती। छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा जो आहे तो कोसळला होता आणि या पुतळा कोसळल्यानंतर आपण पाहतोय की आता रोज जो आहे तो शिवप्रेमीमध्ये पाहायला मिळतोय। खास करून महाविकास आघाडीने उद्या मालवण बंदचं आवाहन केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने उद्या मोर्चा देखील मालवणमध्ये निघणार आहे। मालवण तहसील कार्यालयावरती महाविकास मोर्चा काढण्यात येणार आहे आणि यामध्ये महाविकास आघाडीतील विविध नेते मंडळी जी आहेत ती हजेरी लावणार आहेत। धन्यवाद देवेंद्र, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। पुतळा कोसळल्याप्रकरणी उद्या मालवण बंदची हाक देण्यात आलेली आहे। भरड दत्त मंदिरावरून तहसील कार्यालयावर जनसंताप मोर्चा देखील आयोजित करण्यात आलेला आहे।